आज उपस्थित विद्यार्थ्यांना नमस्कार. मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती, मराठी विभाग. विद्यार्थ्यांनो, BA भाग 3 सत्र 6 विषय मराठी, मृदुगंध भाग 3 या पुस्तकांतर्गत सत्र 6 साठी समाविष्ट असणाऱ्या 3 वैचारिक पाठापैकी दुसऱ्या क्रमांकाचा पाठ आपण सुरू केलेला आहे. आणि मागच्या तासामध्ये आपण राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात डॉक्टर गोविंद पानसरे या लेखकाने कशा पद्धतीनं छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपल्यासमोर ठेवलेला आहे हे आपण बघितलं आहे. त्यांनी हे सांगितलं आहे की राजे खूप होऊन गेले, परंतु इतिहासामध्ये ज्यांचे नावं आहेत असे राजे फक्त 2च आहे की ज्यांचं कार्य त्या काळातही महत्त्वाचं होतं, मधल्या काळातही महत्त्वाचं आहे, भविष्यातसुद्धा या राजांचे संदर्भ आणि त्यांचा कार्याचा उल्लेख होत राहणार आहे. अशा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळात ज्या राजांच्या विचारांचे संदर्भ आहेत असे राजश्री शाहू महाराजा संदर्भात त्यांच्या कार्याचा उल्लेख करताना या राजांचं काय वैशिष्ट्य आहे, तर हे सर्व राजे रयतेच्या बाबतीतनी विचार करणारे राजे होते. रयतेचे सर्व त्यांच्या निर्णयाचे सर्व परिणाम रयतेला केंद्रस्थानी ठेवून कसे होतील याबद्दल विचार करणारे होते. रयतेला केंद्रस्थानी ठेवून निर्णयाबद्दल विचार करणाऱ्या राजांमध्ये राजश्री शाहू महाराजांचं नाव आहे. पुढे ते हेही म्हणाले होते की इंग्रजाच्या कारकिर्दीमध्ये शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन राजश्री शाहू महाराजांनी गावोगावी, खेडोपाडी वेगवेगळ्या संस्थेद्वारा आयोजित केलेल्या सभेमध्ये अत्यंत तडफडीने आणि तन्मयतेने आणि अत्यंत पोटतिडकीने त्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं होतं. आणि जातीयतेला तिलांजली देत एकत्रित समतेनं व्यवहार करण्याबद्दलचं, जातीयता निर्मूलनाबद्दलचं अत्यंत ठोक असं विधान, असं विचार व्यासपीठावरून राजश्रींनी व्यक्त केले होते. डॉक्टर गोविंद पानसरे हेही सुचवतात की या राजांचं हे 100-125 वर्षापूर्वीचं काम जे त्यांनी त्या काळात केलं ते काम 100% तेव्हा पूर्ण झालं नाही. आज ते काम 100% पूर्ण करणं गरजेचं आहे. आजही अस्पृश्यता, वर्णभेद, वर्चस्ववाद, जातीयता, शोषण, लुटमार हे सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राजश्री शाहू महाराजांच्या विचारांच्या पुन्हा उजळण होण्याची गरज आहे. ह्या विचाराची असं म्हणूया की हे विचार समाजांपर्यंत, शोषितांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी राजश्री शाहू महाराज वसा आणि वारसा नावाच्या या पुस्तकामध्ये शाहू महाराजांबद्दलच्या वेगवेगळ्या व्यक्तिगत स्वरूपामधून म्हणूया, सामाजिक स्वरूपामध्ये, राजकीय स्वरूपामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा आढावा आणि त्या कामात असलेली दूरदृष्टी असे काही घटक घेऊन हे पुस्तक पानसरे साहेबांनी प्रकाशित केलं आहे. मागच्या तासामध्ये आपण या लेखावर आधारित साधारणतः 5 वेगवेगळ्या उतार्यातून राजश्री शाहू महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला होता. पृष्ठ क्रमांक 73वर आपण होतो आणि खालतून 3रा उतारा इथपर्यंत आपण आलो होतो. वरवरचे पानसरे यांनी वरच्या उतार्यामध्ये हे स्पष्ट केलं होतं, जी मंडळी आज सत्तास्थानी आहे, सत्ता ज्यांच्या हातात आहे, असे सगळे राजकीय पक्षांच्या पुढारी जे 5 वर्ष सत्ता चालवतात, लोकशाही शासन प्रणालीचा एक अविभाज्य भाग म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी जनतेनंच सोपवली असते. हे सत्ताधारी आणि तळातले, समाजातले, खेड्यापाड्यातले जनता या दोघांमध्ये पानसरे असं म्हणतात की दोघांच्याही बाबतीत समान विचार असणे शक्य नाही. आणि आज तर असं लक्षात येते म्हणते की शिवाजी महाराज की जय तेही म्हणतात आणि शिवाजी महाराज की जय सामान्यातला सामान्य गावातला एखादा गरीब खेरूत तोही म्हणतो. परंतु या दोघांच्या जय जयकाराच्या पाठीमागचे हितसंबंध आपण ओळखले पाहिजे. हे कसे काय म्हणते त्यांचे आणि आपले सगळ्यांचे हितसंबंध सारखे असतील? अजिबात असणार नाही. काही प्रश्न त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे की त्यांचे हितसंबंध एक कसे काय होणार? अजिबात होणे नाही. वरचे आणि तळचे हे भेद नाहीसे झाले आहेत का मग म्हणते? आता अजिबात झाले नाही आहेत. एक सत्ताधारी वर्ग कायम आहे, शोषण करणारा वर्ग कायम आहे आणि एक
लुटला जाणारा वर्ग आहे, शोषित वर्ग आहे. गरीब कायम आहे, श्रीमंत कायम आहेत. यांची दरी संपली नाही. हे भेद अजून संपले नाहीत. वर्गभेद नष्ट झाले आहेत का? अजिबात झाले नाही आहेत. वर्णव्यवस्था संपुष्टात आली आहे का? नाही आली आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही वर्गांना आणि दोन्ही वर्णांना एकदम एकाच वेळी शाहू महाराज इतके कसे काय प्रिय झाले आहेत? वरिष्ठ वर्गांना आणि वरिष्ठ वर्णांना शाहू महाराजांचा एकदम एवढा पुळका का बरं कसा काय आला? हे असे प्रश्न डॉक्टर पानसरे यांनी आपल्यासमोर ठेवली आहे. का बरं पुळका आला? तर त्याचं कारण त्यांनी पुढच्या उतारात सुद्धा दिलेलं आहे. त्यांनी हे सांगितलं आहे की कोणी जय जय जेव्हा करतो एखाद्या महात्म्याचा, उदो उदो करतो, तेव्हा त्याचे हेतू आपण समजून घेतले पाहिजे. अत्यंत स्वच्छ मनाने उदो उदो करणारा, जय जयकार करणारा सामान्यातला तळातला माणूस हा अंतःकरणात त्या नेत्याची प्रतिमा घेऊन त्यांच्या कार्याचा उदो करत असतो. आणि सत्ताधारी वर्ग मात्र पब्लिकची नाडी आपल्या जवळ ठेवण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करत असतो. वरवरचे आणि काही किरकोळ बदल झाले असले तरी अजूनही म्हणते भेद आणि पूर्वी होते तसेच आजही आहेत. विषमता तशी पूर्वी होती, थोडी उत्तर प्रमाणात आजही आहे. शाहू महाराजांना जाऊन 75 वर्ष झाली, पण अजूनही समाज विद्येमध्ये मागासलेला आहे, निराश्रित आहे. आपण पाहतो की अक्षर ओळखसुद्धा आज अनेकांना नाही आहे. अनेक कोपऱ्या कापऱ्यातले दुर्गम एरियातील विद्यार्थी म्हणूया, मुलं म्हणूया, शिक्षणापासून वंचित आहेत. निराश्रित खूप आहेत आज. त्यांना आश्रयच नाही कशात. अनेकांना तर घरं नाही आहे. आपण बघतो अनेक जमातीत अशा आहे की त्यांच्याकडे निवाराच नाही आहे. ह्या छत्री तलावापाशी जर तुम्ही आज गेला असाल तर तिथं 50 कुटुंब पाल टाकून आहे. गावागावात, खेड्यापाड्यातमध्ये, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असे भटके लोक तुम्हाला दिसतात. काय आहे? आश्रयस्थान नाही आहे, त्यांना निवारा नाही आहे. अशांना निराश्रित शब्द आहे. दऱ्या कपारीत राहणारे धनगर अजून तिथंच आहे म्हणते. कुठं पोचली त्यांच्यापर्यंत शाळा किंवा शिक्षण? नाही पोचलं. आणि मग तरीसुद्धा सर्वजण शाहू महाराज की जय कसे काय आपण म्हणून राहिलो म्हणते. हे असं जरी आहे, हे असे कसे काय आहे? सर्वजण जय जयकार करताना दिसतात, हे खरे आहे. परंतु खरा जय जयकार कोण करतो आणि बनेलपणाने जय जयकार कोण करतो हे मनापासून तपासले पाहिजे. अगदी बेंबीच्या देठापासून जय जयकार करणारा, तळमळून जय जयकार करणारा कोण असतो हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे म्हणते. आपण वरवरचा ओठांपुरता जय जयकार कोण करतो हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण कॅटेगरी केली पाहिजे म्हणते की जय जयकार करणाऱ्याचा खरा जय जयकार कोणता समजायचा आणि खोटा जय जयकार कोणाचा समजायचा, हे अगदी स्पष्टपणे ते आपल्याला समजून सांगतात, पटवून देतात. इथं हे स्पष्ट आहे. अंतःकरणातून एखाद्या राजाविषयी, एखाद्या पुढाऱ्याविषयी जय जयकार करणारा समाज हा प्रतिमापूजन करणारा समाज असतो. विचाराला बाजूला ठेवून तो नावाने जयघोष करतो. हेही पानसरे यांनी सांगितलं आहे की त्याचा विचाराचा तुम्ही पहिले पाठांतर करा, त्याचे विचार समजून घ्या, मग जय जयकार करा. आपण प्रतिमेत खूप अडकलो आहे हेही पानसरे कबूल करतात. ओठात एक पोटात एक असे कोण करतो? अर्थात सत्ताधारी वर्ग जो असतो त्यांना फक्त स्वतःची पोळी शेकून घ्यायची असते, हे तपासले पाहिजे म्हणते. आपण समाजातील दोन्ही विभाग जय जयकार करतात, परंतु दोघांची भूमिका एक नसते. आता यावर डिस्कशन शाहू महाराज आपल्यासमोर ठेवतात आणि आपल्याला स्पष्ट सांगतात की विचारांचं गांभीर्य, एखाद्या महात्म्याच्या विचारातलं सत्य समाजाने ओळखलं पाहिजे. प्रतिमेपेक्षा त्याचे विचार महत्त्वाचे आहे. आणि म्हणून म्हणते मग आपण नाचत राहू, गुलाल उधळत राहू आणि आपल्या नाचण्यात आणि गुलाल उधळण्यात आपण दंग होण्यात गर्क राहू. आणि मधले जे मंडळी आहे ज्यांना सत्ता उपभोगायची आहे, हे त्या महापुरुषाचे ओरिजिनल विचार बाजूला ठेवून दुसरेच काहीतरी विचार आपल्यावर लादतील असं होऊ शकते. आणि म्हणून सतर्क राहिलं पाहिजे असं सूचितसुद्धा करतात ते. प्रतिमेंच्या बरोबरच त्या महापुरुषाच्या विचाराची ओळख आणि पारख आपणात झाली पाहिजे. 2 गोष्टी सांगितल्या त्यांनी. प्रतिमा ठीक आहे, पुतळे उभे केले आपण महात्मा गांधीचे, बाबासाहेबांचे, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे, शिवाजी महाराजांचे. या पुतळ्यांच्या बरोबरच त्यांच्या विचारांची ओळख प्रत्येकाला झाली पाहिजे आणि पारख करता आली पाहिजे. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. विचारांची ओळख करून घेणे आणि पारखणे. पारख हा अत्यंत उच्च पातळीवरचा प्रकार आहे की पारखता आले पाहिजे, टेस्ट करता आली पाहिजे की हे चांगलं आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. शाहू महाराजांचे जे काही विचार आणि व्यवहार आणि व्यवहारामागची जी काही भूमिका आहे ती आपण समजून घेतली पाहिजे म्हणते. शाहू महाराजांचे अनेक विचार शाहू भक्तांपर्यंत पोचलेले नाहीत.
एवढे काही व्यापक पद्धतीनं शाहू महाराजांनी जागोजागी स्वतःचे अत्यंत प्रगल्भ आणि पुरोगामी आणि आधुनिक विचार त्यांनी मांडले. ते शिक्षित होते, इंग्रजीवर त्यांची कमांड होती, तिकडे युरोपमध्ये जाऊन आले होते. ते इंग्रजी त्यांना चांगलं जमत होतं आणि उत्तम पद्धतीनं समाजाची जाण असलेला आणि समाजासाठी काहीतरी करायला निघालेला हा राजा होता. आणि म्हणून त्यानं उदार अंतःकरणातून आपल्या राज्याची सर्व दारं जनतेसाठी रयतेसाठी खुली केली होती. आणि म्हणून त्यांचे विचार अजूनही ओरिजिनल जसे आहे तसे समाजापर्यंत पोचले नाहीत. शाहू महाराजांचे अनेक विचार शाहू भक्तांपर्यंत पोचले नाहीत. त्यांच्या व्यवहाराचा अर्थ त्यांच्या प्रतिमा आणि पुतळे पूजणाऱ्यांपर्यंत गेलेला नाही. शाहू महाराजांनी जो व्यवहार केला, हा व्यवहार पुतळ्यांची पूजा करणारी जी मंडळी आहे किंवा प्रतिमेत शाहू महाराजांना गुंफणारी जी मंडळी आहे, त्या सामान्य मंडळींपर्यंत शाहू महाराजांची तळमळ आणि त्यांचे विचार पोचले नाहीत. त्यांच्या व्यवहाराच्या संबंधी अनेक गैरसमज अजूनही आहेत. प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्या महापुरुषाचं चरित्रावर शिंतोडे उडवल्या गेलेले आहे की तो असा तो तसा, आणि हे शिंतोडे उडवणारी मंडळी ही वेगळी आहे. आणि असं एकदा काहीतरी म्हटलं की त्यांचे मूळ विचार बाजूला राहतात आणि ज्या व्यंगावर बोट ठेवले जाते तिथेच चर्चा थांबते. गैरसमज पसरले आहेत छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या, बाबासाहेबांच्या, गांधीजींच्या संदर्भात. मुद्दाम हे गैरसमज पसरवले गेले आहेत. त्यांचे विचार आणि त्यांचा व्यवहाराचा खरा अर्थ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू देण्यात आलेला नाही. पानसऱ्यांचा आक्षेप आहे. जे बोलले हे मंडळी सभेबिभेमधून त्यातले अनेक गोष्टी बदलवण्यात आलेल्या आहे. कारण ज्या काळात ते बोलले तो काळ हा अत्यंत अल्पशिक्षित लोकांचा काळ होता आणि लिहिणारी मंडळी ही तीच होती जी ज्यांना अक्षर ओळख होती. अक्षर ओळख असणारी मंडळी त्या काळात खूपच कमी होती. त्या काळात तर बाबासाहेबांच्या संदर्भात अस्पृश्य तर 4, 5, 10, 50 हुशार माणसं बाबासाहेबांच्या सोबत असते तर अत्यंत 100% ओरिजिनल बाबासाहेबांचे विचार आपल्यापर्यंत पोचले असते. पुढे असं म्हणतो गोविंद पानसरे साहेब, अजूनही खरे शाहू महाराज पूर्णत्वाने बहुजन समाजापर्यंत पोचले नाहीत. काय म्हणणं आहे पानसरे साहेबांचं? ज्या पद्धतीनं शाहू महाराजांनी कार्य केलं, विचार व्यक्त केले, कृती केली, ही कृती जशीच्या तशी ओरिजिनल सत्यरूपात समाजासमोर पोहोचली नाही. ती पोहोचू दिली नाही 100%, काही पर्सेंट पोचली. पुढे असं म्हणतो, पान क्रमांक 75वर आपण आहो आणि पुढे खालचा उतारा की शाहू राजांचे वारस कोण. आता प्रश्न उपस्थित करतात पानसरे साहेब आपल्यासमोर. त्यांना हे पक्क माहीत आहे हा जो महाराष्ट्रातला समाज आहे हा पुरोगामी विचार स्वीकारणारा समाज आहे, परंतु आंधळ्यापणे हा समाज नुसत्या घोषणा तर देत बसत नाही ना. मग खरे वारस आपल्याला ओळखावे लागतील. पानसरे साहेबांचं काय म्हणणं आहे? छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे खरे वारस आज कोणाला म्हणायचं हे आपल्याला ते पटवून देतात. आज आपणास आणखी एक विचित्र स्थिती आढळते. जशी वर त्यांनी एक विचित्र स्थिती आपल्याला समजून सांगितली. कोणी जय जय म्हणून राहिलं, राज्यकर्ते जय जय म्हणून राहिले, समाजातले तळागाळातले जय जय म्हणून राहिले, छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय. मग कसं काय म्हणते हे शक्य आहे? अजिबात शक्य नाही. आणखी एक विचित्र स्थिती मला दिसते म्हणते. पानसरे खूप बारीक निरीक्षण आहे त्यांचं समाजाबद्दलचं. सरकारी निमसरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागा ठेवण्यास विरोध करणारे सुद्धा शाहू महाराजांचा जय जयकार करतात. आरक्षणाचे समर्थक म्हणून 100 वर्षापूर्वी ज्या माणसानं आरक्षणाचा मुद्दा लावून ठरला, आपल्या राज्यामध्ये आरक्षण दिलं वंचित उपेक्षितांना, शाहू महाराजांच्या आरक्षणाला विरोध झाला तेव्हा झाला असेल, पण त्यांनी ते राजा होता त्यामुळे निर्णय घेतला. आजच्या कंडिशनमध्ये आरक्षणाच्या संदर्भात राखीव जागा ठेवण्याच्या संदर्भात निगेटिव्ह असणारी मंडळी, आरक्षण नको अशी मंडळी जी आहे ही मंडळीसुद्धा म्हणते शाहू महाराज की जय म्हणतात. आरक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून आरक्षणाचा मुद्दा अत्यंत ताकदीनं आपल्या राज्यात अप्लिकेबल करणारा, इम्प्लिमेंटेशन करणारा, आरक्षण आपल्या राज्यात
लागू करणारा पहिला महाराष्ट्रातला महत्त्वाचा नेता म्हणून शाहू महाराजाकडे बघितलं जातं. आज आरक्षण विरोधी असणारी मंडळी शाहू महाराज की जय कसं काय म्हणतात? हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. म्हणते एक. दुसरं, राखीव जागा असाव्यात असे म्हणणारे शाहू महाराजचा जय जयकार करतीलच, ते करतातच म्हणते. राखीव जागा असल्या पाहिजे बा, हे छत्रपती शाहू महाराजांनी त्याही काळात सांगितलं होतं, आजही गरजेचं आहे. असं मंडळी तर जय जयकार करणारच आहे शाहू महाराजचा. पण जे आरक्षणाच्या विरोधात आहेत तेही शाहू महाराज की जय म्हणतात. हा प्रश्न पडला आहे पानसरे साहेबांना. गोरगरीब शेतकऱ्यांची कष्टाची शेती पिकावी म्हणून त्यांना धरणे बांधून सवलती देऊन मदत करावी असे म्हणणारे शाहू प्रतिमेची पूजन करतात. हे बरोबरच आहे. कोण? गरीब माणसं. या गरीब माणसाचा विचार केला पाहिजे व त्यांना उन्नत केलं पाहिजे असा विचार शाहू महाराजांचा होता. आज असेच जे गरीब आहेत, ज्यांना वाटते की शाहू महाराज आपले देव आहे बा, एक प्रकारचे आपले नेते आहे, ती मंडळी शाहू महाराजांना मानतातच. हे सरळ आहे. पुढे काय म्हणतात पानसरे साहेब? आणि ज्याचे त्याने पाहावे, सरकारने कुणालाही मदत वगैरे करू नये असे म्हणणारे सुद्धा राजेश्री छत्रपती शाहू महाराज की जय म्हणतात. पहा, निरीक्षण खूप सुंदर आहे पानसरे साहेबांचं, की ज्याचं त्यानं बघावं, सरकारने उगाच कटोरा घेऊन त्याकडे जाऊन त्याला काही देऊ नये आणि त्यानंसुद्धा मागू नये. अशा पद्धतीनं दोन्हीकडून शिवाजी छत्रपती महाराजांचा जर जय जय होत असेल तर आपल्याला खरा वारस कोण आहे याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. पुढे तिसरं उदाहरण घेतात ते चातुर्वर्ण्यांचा सती प्रथेचा उच्च नीचतेचा पुरस्कार करणारे. म्हणजे चातुर्वर्ण असला पाहिजे, सती प्रथा असली पाहिजे, उच्च नीच हे भेदभाव असले पाहिजे, हा भेद असला पाहिजे असे म्हणणारेही राजेश्री छत्रपती शाहू महाराज की जय म्हणतात. आणि ज्याला विरोध, या तीनही गोष्टीला विरोध करणारी माणसं छत्रपती राजेश्री शाहू महाराज की जय म्हणतात. कामगारांनी आपले संघ स्थापून भांडवलदारांच्या पिळवणुकीस विरोध करावा. कसं कामगारांनी आपला संघ स्थापन करावा म्हणजे मार्क्सवादी विचार, आणि मग आपला शोषण जो भांडवलदार करतो आहे त्याच्याबद्दल विरोध करावा असे मुंबईच्या कामगारांच्या समोर भाषण करणाऱ्या शाहू महाराजांच्या जाहीरपणे व्यक्त झालेल्या विचारांसारखे विचार स्वीकारून संघटना स्थापन करणारे व चालविणारे शाहू उत्सवात सहभागी होतात. होणारच आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जो विचार आहे की कामगारांचं भलं झालं पाहिजे आणि भांडवलदारांना सारखं लेखाले व्यवस्थित वागवलं पाहिजे, आणि किंवा भांडवलदाराच्या पासून आपण कामगारांचं स्वतःच्या शोषणापासून मुक्तता मिळवली पाहिजे, हा जो मार्क्सवादी विचार आहे, या मार्क्सवादी विचाराच्या पायीक असणारी मंडळी राजेश्री छत्रपती शाहू महाराज की जे म्हणणार आहे, म्हणावंच त्यांनी. आणि कामगार संघटनांना विरोध करणारी मंडळीसुद्धा राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या उत्सवात सामील होतात. याही बद्दलचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. लेखक परेशान यासाठी आहे की हे नुसतं वरवरचं कोणाचं आहे आणि आतमधून अंतःकरणातून कोणाचा जय जयकार आपण मान्य केला पाहिजे, याबद्दल आपला थर्ड पार्टी म्हणून आपण विचार केला पाहिजे, असं फोकस आहे त्यांचा. बहुजनांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे असे सांगणाऱ्या शाहू महाराजांच्या राजेश्री शाहू महाराज ते राजे होते आणि त्यांनी बहुजनांपर्यंत शिक्षणाची दारे खोलली, गावागावात शाळा काढल्या, वसतिगृह काढली. ते घोषणा जसे करायचे तसे कृतीसुद्धा करायचे. म्हणून इथं असं लिहिलं आहे की बहुजनांना शिक्षणात देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे असे सांगणाऱ्या शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे ती मागणी आजही करणारे शाहू भक्त आहेत. आणि शिक्षणाचे खाजगीकरण झाले पाहिजे, शिक्षण ही शासनाची जबाबदारी नाही असे म्हणणारे सुद्धा जय जय करतात. मी प्रश्न असा उपस्थित करतात पानसरे साहेब की यातला कोण माणूस खरा आहे, कोण छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचा खरा वारस आहे आणि कोण डुप्लिकेट आहे हे आपण ओळखलं पाहिजे. पुढे ते स्पष्ट करून देतात. एक उदाहरणसुद्धा देतात की यातले म्हणजे वरचे शाहू महाराजांचे खरे वारस कोण आणि खोटे मतलबी
वारस कोण आहेत, प्रश्न उपस्थित केला त्यांनी आपल्यासमोर. आपल्याला त्याचं उत्तर माहीत आहे. ते देतात एक एक्झाम्पल. आजच्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांच्या भाषेत बोलायचे तर पानसरे साहेबांचं गोळी घालून हत्या आता 2015 साली त्यांना मारलं गेलं. लेटेस्ट आपल्या काळातला हा विचारवंत आहे. ते म्हणतात की आजच्या बाबतीत राजकीय संदर्भात बोलताना ते असं म्हणतात की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनासुद्धा शाहू महाराजांचे कौतुक करतात. ते स्वतंत्र विचाराचे पक्ष आहे आणि दलितांच्या संघटनासुद्धा शाहू भक्ती करतातच. रामदास आठवलेपासून गवई चॅरिटेबल ट्रस्टपर्यंत काँग्रेस पक्षही शाहू भक्त म्हणवितो स्वतःला. आणि कम्युनिस्ट जे आहे, ज्या विचाराचे स्वतः पानसरे साहेब आहे, मार्क्सवादी विचारवाले, विळा उंबीवाले, हे सुद्धा शाहूंचा वारसा पुढे घेऊन जाण्याची भाषा करतात. आता कोणीच सुटलं नाही. मग भारतीय जनता पक्ष कट्टर संघ विचाराचा पक्ष, शिवसेना ही असं म्हणूया आपण की भाषेचा अस्मिता घेणारी आणि थोडीशी कठोर अशी भाषा बोलणारा पक्ष आहे. काँग्रेस हे डामाडोल विषय आहे. अशी आठवलेन, गवई आणि खोब्रागडे हे सगळे कसे आहे, वेगवेगळे विचार घेऊन, आंबेडकरांचा विचार घेऊन लढणारी मंडळी आहे. हे सगळेच जण जर शाहू महाराजांच्या बाबतीतनी, त्यांच्या विचारांच्या बाबतीतनी जय जयकार करत असतील तर शाहू महाराज हे शूद्र आहेत म्हणून त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही अशी मंडळी, भट, भिक्षुक, ब्राह्मणही शाहू महोत्सवात सहभागी होतात. एक मोठं प्रकरण शाहू महाराजांच्या काळात वेदोक्त प्रकरण म्हणून गाजलं होतं. तो भाग आपला इथं नाही आहे की छत्रपती राजेश्री शाहू महाराज हे ब्राह्मण नाही आहे आणि म्हणून मग त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही अशा पद्धतीचा ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं. आणि आज ब्राह्मण मंडळीसुद्धा शाहू उत्सवात सामील होतात. कसं काय म्हणते हे? असे सांगणारे शाहू श्रद्धा बाळगतात. स्वतःच्या व्यवहारांनी आणि विचारांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक विषमता वाढविणारे जय शाहू म्हणतात. एक वर्ग असा आहे की तो विषमता वाढवणारा वर्ग आहे. स्पष्ट बोलले नाही पानसरे साहेब, आपल्याला ते माहीत आहे की स्वतःच्या व्यवहारांनी आणि विचारांनी समाजामध्ये विषमता वाढली पाहिजे, आर्थिक दुभाजक निर्माण झाला पाहिजे आणि शैक्षणिक विषमता वाढीस लागली पाहिजे असे म्हणणारे जय शाहू म्हणतात. आणि सर्व प्रकारच्या समतेसाठी संघर्ष करणारे हे सुद्धा जय शाहू म्हणतात. म्हणूनच शाहू महाराजांच्या विचारांच्या आधारे आणि त्यांच्या व्यवहारामागील भूमिकेच्या आधारे शाहू महाराजांचे खरे वारस कोण आहे हे तपासले पाहिजे. इथे प्रश्न उपस्थित करून हा पाठ, इथे हा लेख संपवला आहे गोविंद पानसरे साहेबांनी. आणि प्रश्न हे आपल्याला विचारले आहेत त्यांनी. आपल्याला त्याचं उत्तर शोधता येते. आपल्याला त्याचं उत्तर शोधताना त्यांनीच आधीच्या पॅराग्राफमध्ये उत्तरं दिली आहे की तळमळीने ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो, जो पिळला जातो, जो शूद्र आहे, जो उपेक्षित आहे, वंचित आहे, पिळल्या गेलेला आहे, तो जेव्हा जय जयकार करतो तो त्याचा अस्सल जय जयकार असतो. परंतु त्याचा जय जयकार हा प्रतिमेपुरता राहू नये, तर त्यानं शाहू महाराजांचे विचारही समजून घेतले पाहिजे. मग त्यांना अस्सल शाहू कळेल. आणि जी मंडळी पोळी शेकणारी असतात, राजकारणी असतात, त्यांना काही फार त्या महात्म्याविषयी, महापुरुषाविषयी देणं घेणं नसते. परंतु ते देणं घेणं जरी त्यांना नसलं, त्यांना सत्ता उपभोगायची असते. सत्तेच्या उपभोगामध्ये त्यांना माणसं हाताशी पाहिजे असतात, समाज हाताशी पाहिजे असतो. म्हणून विचारांची, त्यांच्या परिवर्तनवादी विचार करणाऱ्या, विचार असणाऱ्या, मांडणाऱ्या विभूतीबद्दलचे चुकीचे विचारसुद्धा सत्ताधाऱ्यांकडून समाजापर्यंत पोहोचण्याची सुद्धा भीती असते. म्हणून मग समाजाने खरे वारस तेच असतील जे पुतळे बांधून केवळ पूजा करत बसत नाही, तर त्या महात्म्यांचा विचार समजून घेतात, त्याची पारख करतात व आचरणात आणतात. ते अशा महापुरुषांचे वारस असतात. हे त्याचं उत्तर आहे. लक्षात आलं मित्रांनो? या 3 पानाच्या 6 पृष्ठाच्या पाठामध्ये डॉक्टर ॲडव्होकेट गोविंद पानसरे यांनी राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर मायलूट, अत्यंत संक्षिप्त रूपात प्रकाश टाकला आहे आणि अनेक प्रश्न आपल्यासमोर वर्तमान काळात उपस्थित केले आहे. आणि प्रत्येकाला हे प्रश्न विचारून त्यांनी आपल्याचकडून त्यांना काय म्हणायचं आहे ते काढून घेतलेलं आहे. याचा अर्थ हा आहे की प्रत्येकाने
एखाद्या महात्म्याचा विचार पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे आणि मग प्रतिमा पूजन केलं पाहिजे, पुतळ्यांचं पूजन केलं पाहिजे. विचार आत्मसात न करता प्रतिमेचं पूजन करण्यात तथ्य नाही, असा एक डोससुद्धा ते आपल्याला देतात. आज या पानसरे साहेबांच्या या लेखातून आपल्याला छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेता आला आणि पानसरे साहेबांचा अँगल कोणता आहे तो तपासता आला. आज उपस्थित आजच्या या लेक्चरसाठी जे विद्यार्थी हजर आहे या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो. पुढच्या तासामध्ये आपण पुढचा जो तास घेणार आहोत आपण तो जिजाऊ साहेब मा जिजाऊ यांच्या संदर्भातला 3ऱ्या क्रमांकाचा वैचारिक पाठ आहे अशोक राणे यांचा. आज उपस्थित सर्वांचे आभार. भेटूया. धन्यवाद.